ऐकायला येत नव्हतं. 1 वर्ष. For 1 year he could not hear. एक वर्षापासून त्यांना ऐकायला येत नव्हतं. But now you can hear. पण आता तुम्हाला ऐकायला येतंय. Amen. Give the Lord a clap. धन्यवाद द्या. Same. He could not hear. Now you can hear. You can hear. It's okay. How long have you been having this problem? केव्हापासून ऐकू येत नव्हतं? 1 year. Have you been to the doctor? डॉक्टरकडे गेले होते. काय बोलले डॉक्टर? फरक पडत नव्हता. डॉक्टरकडे गेले तरी त्यांना फरक पडत नव्हता. Amen. Jesus is the healer tonight. For 5 years, 5 वर्षापासून this sister had a stomach ache. या बहिणीला पोटदुखीचा आजार होता. But tonight Jesus has healed her. पण आज रात्री येशूने तिला बरं केलं. Amen. Hallelujah. आमेन. हालेलुया. For the last 1 year, the sister had a backache and stomach ache. या बहिणीला गेल्या 1 वर्षापासून पाठदुखीचा आणि पोटदुखीचा त्रास होता. But tonight the pain is gone. आज रात्री देवाने त्यांना बरं केलं आहे. This child says that she came with a severe toothache, but during the time of prayer, the pain left her completely. या लेकराकडे पहा, ही कन्या आली होती, खूप तिचा दात दुखत होता, दाढ दुखत होती, परंतु प्रार्थनेनंतर तिची दाढ पूर्ण बरी झाली आहे. This sister says for the last 1 month she has been tormented by evil spirits. आणि या बहिणीचं म्हणणं आहे की गेल्या 1 महिन्यापासून दुरात्मा त्यांना अतिशय त्रास देत आहे. But tonight God has set her free. परंतु आज रात्री येशूने त्यांना बरं केलं आहे. This man was brought here with a lump on his head. He could not hear and he could not see. ह्या व्यक्तीला असं इथं आणण्यात आलं की त्यांच्या डोक्यावर मागच्या बाजूला सूज होती खूप मोठी. The lump behind his head has disappeared. आणि ती सूज जी गाठ होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. And he can hear. आणि आता त्यांना ऐकू येतं. And he can see. आता त्यांना दिसतं. Give Jesus a clap. देवाला धन्यवाद द्या टाळ्या वाजवून. Hallelujah. हालेलुया. Can you see? Can you see? दिसतंय का? कितना है? किती आहेत? किती आहेत सांगा माईक मध्ये. 2 आहेत 2. Amen. Hallelujah. हालेलुया. Now we can they put up this. He was admitted to the hospital. He was brought from the hospital to the meeting. हाताकडे या पट्ट्या पाहू शकता तुम्ही. आणि या व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेलं होतं आणि तिथून यांना असं आणलं. And the tumor behind his head is gone. आणि त्यांच्या डोक्यावरची जी गाठ होती निघून गेली आहे. His eyesight restored and his hearing restored. त्यांचं ऐकणं पण आता चालू झालंय. त्यांना दिसायला लागलंय. ते बोलूही शकतात. Hallelujah. हालेलुया. For 2 years she was walking with the stick because of pain in her knees. But tonight she's saying the pain has left her and she can walk. Just walk and show. ही आई 2 वर्ष झाले काठी घेऊन चालत होती, पण आज येशूने तिला बरं केलं. Just walk and show. आई चला चला चला. Amen. Hallelujah. आमेन. हालेलुया. Man could not hear from this ear. 8 वर्षापासून या व्यक्तीला कानाने ऐकू येत नव्हतं. But tonight Jesus has opened his ear. परंतु आज रात्री येशूने त्यांचा कान उघडला आहे. ऐकायला येते का? येते का ऐकायला? हां येतं ना. Amen. Hallelujah. आमेन. हालेलुया. But I could not hear from the left ear. गेल्या 3 वर्षापासून या आईला डाव्या कानाने ऐकू येत नव्हतं. But today God has opened the ear and she can hear. परंतु आज देवाने त्यांना बरं केलं आहे आणि त्यांना ऐकू येतं. Just close the ear. एक कान बंद करा. Can you hear me? तुम्हाला ऐकायला येतो का त्यांचा आवाज? Can you hear me? येतो का आवाज? Amen. Hallelujah. आमेन. हालेलुया. For 8 years she could not hear for 1 year, but God has healed her today. आणि देवाने आरोग्य पूर्ण आरोग्य दिलं. दाबून No more दाखव. pain. Touch. पोट दाबून दाखव. No pain. पोट दाब. असं. Amen. Hallelujah. Give. 1 महिन्यापासून या लेकराच्या पोटामध्ये वेदना होत्या, पण And tonight the आता pain is gone. आज रात्री त्याच्या वेदना No more निघून pain. गेल्या आहेत. No pain. दुखत नाही. Amen. Hallelujah. Father, we just thank you. For 9 years you're suffering for diabetes. 9 वर्षापासून या बहिणीला डायबिटीस आहे. From yesterday she came for the meeting and she has not taken any medication. आणि कालपासून सभेला ते येत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं औषध त्यांनी She घेतलं नाही. believed Jesus for a miracle. आणि तिने विश्वास ठेवला येशूवरती चमत्कारासाठी. And she's saying nothing happened to her. आणि ती म्हणते की तिला काही झालं नाही. The diabetes left her. आणि डायबिटीस निघून गेलाय. Hallelujah. Father, we just thank you and we command the spirit never again in Jesus.